मी अतुल सावंत, ग्रामपंचायत कळंब येथील सरपंच। आमच्या येथील युवा उद्योजक राहुल अर्जुन यांच्या वाढदिवसानिमित्त जे आतापर्यंत कळंब गावामध्ये बऱ्याच कार्यक्रम ठेवण्यात आले वाढदिवसानिमित्त, परंतु आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि भव्य दिव्य असं बैलगाड्या शर्यती आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट असं नियोजन इथं कळंब गावामध्ये केलेलं आहे। आणि येणाऱ्या सर्वच बैलगाडी शर्यतीसाठी जे स्पर्धक आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सुद्धा पूर्णपणे दखल इथे घेतली गेलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडेल एवढीच अपेक्षा करतो। आणि सर्वांना विनंती करतो उद्या सकाळी 10 वाजता या स्पर्धेचं आयोजनाचं उद्घाटन होणार आहे आणि सर्वांनी उपस्थित राहावे हीच विनंती। या स्पर्धेसाठी 9 फाट्या आहेत। त्या 7 फाट्या आपण पळवणार आहे। यासाठी दोन्ही बाजूनी बॅरिकेड जवळ 200 फूट बॅरिकेडची सोय केलेली आहे आपण। नंतर इथं निकाल सगळे स्क्रीनवर बघून दिले जातील। नंतर परत दोन्ही साईडला आपण लोकांच्या सावलीसाठी म्हणून मंडपची पण व्यवस्था केलेली आहे। तुमची कशा पद्धतीची तयारी आहे तेवढी 1-2 मिनिटात सांगा। बोला अमोल सर। बोला तुम्ही काय बोलला। ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण हे बैलगाडा शर्यतीचं नियोजन तुम्हाला कसं सुचलं आणि ते बी आमदार केसरी कॅबिनेट मंत्री दत्तावाम भरणे हे इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत, आपण ही कसं आपल्याला हे सुचलं? माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायचा ठरला, त्यामुळे बैलगाडा शर्यत घ्यायचं ठरलं। तर कसं घ्यायचं तर आमदार केसरी म्हणूनच घ्यायचं, ह्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आमदार केसरी कार्यक्रम ठरला। त्याच्यासाठी कळंब गावातील जे लासूर कळंब रोड आहे त्या ठिकाणी 57 चाळे या ठिकाणी का नाही आमदार केसरी मैदान भरवायचं ठरलं। त्या मैदानासाठी जे काय ह्यांना गाडी प्रेक्षकांना कार्यकर्त्यांना जी काही व्यवस्था करायची ती व्यवस्था एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे। उद्या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित राहणार? उद्या कार्यक्रमासाठी हे जे काय म्हणते कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे, हे आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप मामा गारटकर आणि हनुमंतबाबा कोकाटे, परत आणि समज प्रतापबाबा पाटील आणि गावातले समजे पदाधिकारी, सरपंच, सदस्य, जयदादा फरतडे हे संपूर्ण कार्यकर्ते, रामभाऊदादा सभापती आणि सुहासदादा डोंबळे, अजून बाळासाहेब डोंबळे पाटील, मधुकर बापू डोंबळे असे सर्वजण ग्रामस्थ असणार। आतापर्यंत किती बैलगाड्यांची बुकिंग झालेली आहे? आता तर 100 गाड्यांच्या पुढे झालेले आहे। 100? हां, ओके, थँक्यू। 13 एप्रिल 4 उद्या रविवार दिनांक 13 एप्रिल 4 आपल्याला बैलगाडा मैदान आयोजित केलेलं आहे। राहुल बाप्पा अर्जुन यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी म्हणून आपण मैदान भरवत आहे। आपल्या गाड्यांची आता 200 पर्यंत नोंद झालेली आहे। आपण 300-350च्या आत गाड्या बंद करणार आहे नोंदीच्या, आणि मैदान हे आपले व्यवस्थित एकदम पारदर्शकपणे पार पडेल।